नमस्कार मंडळी, मी सौ रेखा देशमुख आज प्रामाणिकपणा एक सद्गुण या माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करणार आहे. चल ग मालू, थोड्या काटक्या गोळा करून आणूया जंगलातून. गणूने आपली पत्नी मालतीला आवाज दिला. हो चला निघूया म्हणत मालती व गणू जंगलात काटक्या गोळा करण्यासाठी निघाले. बऱ्याच दूरपर्यंत पायी चालत गेल्यामुळे मालतीला तहान लागली. ती गणूला म्हणाली, अहो कुठे पाणी मिळेल का? मला खूप तहान लागली आहे. बघतो असे म्हणत गणूने शोधाशोध केली. त्याला तिथून काही दूर अंतरावर एक विहीर दिसली. मालू, ती बघ विहीर, जा तिथून पाणी पिऊन ये, तोपर्यंत मी काटक्या गोळा करतो. मालती विहिरीजवळ गेली. तिथे एक दोर बकेट ठेवली होती. मालती विहिरीच्या पायरीवर उभी राहून पाणी ओढू लागली, परंतु दुर्दैवाने तिचा पाय घसरला व ती त्या खोल विहिरीत पडली. विहिरीतून ती वाचवा वाचवा अशी जोराजोरात आवाज देऊ लागली, पण कोणाला ऐकू जाणार? आसपास कोणीच नव्हते. इकडे आपली पत्नी अजून का आली नाही असा विचार करत तिला शोधण्यासाठी निघाला. मालू, कुठे आहेस तू? रस्ता चुकलीस की काय? कुठे दिसत नाही आहेस? असे म्हणत गणू विहिरीजवळ पोहोचला. संध्याकाळ होत आली होती. विहिरीजवळ त्याला कोणीच दिसले नाही. तो घाबरला, रडू लागला. अगदी गयावया करत तो परमेश्वराचा धावा करू लागला. परमेश्वरा, माझी मालती कुठे गेली असेल? देवा, तिला शोधून देण्यासाठी मला मदत कर. कोण आहे असेल बरे, एवढ्या आर्ततेने आपल्याला आवाज देत आहे? चल पाहतोच असे म्हणत परमेश्वर प्रकट झाले. तेव्हा त्याला विहिरीच्या काठावर बसून एक तरुण रडताना दिसला. मालू, अगं हे मालू, कुठे आहेस तू? येणा ग. परमेश्वराने त्या तरुणाचा तो जीवघेणा आक्रोश पाहिला आणि त्याला जवळ जाऊन प्रेमाने विचारपूस केली. सांग बाळा, तुझं नाव काय? तू का रडतो आहेस? गणूने घडलेली सर्व माहिती सांगितली. देवा, माझी बायको या विहिरीत तर पडली नसेल ना रे? अरे मी आहे ना, थांब, मी तिला शोधण्यासाठी मदत करतो, घाबरू नकोस असे म्हणत परमेश्वराने विहिरीत डुबकी मारली. लगेचच एका सुंदर स्त्रीला घेऊन ते बाहेर आले. अप्सरेलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य होते. देवाने आपल्याजवळील एक मोठा ट्रॅक्टर टॉर्च काढला आणि त्याचा प्रकाश त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर टाकत तो गणूला म्हणाला, हीच ना रे तुझी बायको? नाही देवा, ही माझी बायको नाही. बरं बरं. देवाने पुन्हा विहिरीत एक डुबकी मारली आणि पुन्हा एका अप्रतिम लावण्यवती स्त्रीला बाहेर काढले. गणू बघ, ही नक्कीच तुझी बायको असेल. नाही देवा, ही सुद्धा माझी बायको नाही. अरे यार, किती डुबक्या मारायला लावशील मला? असं म्हणत परमेश्वराने आणखी एक डुबकी मारली. पुन्हा एका सुंदर स्त्रीला बाहेर काढले. तिला पाहिल्याबरोबर, अरे परमेश्वरा, थांब थांब, हीच माझी बायको मालती. किती दयाळू आहेस परमेश्वरा तू, माझी बायको मला मिळवून दिलीस. मालतीला घट्ट मिठी मारत तो रडत होता. ते त्याचे आनंदाश्रू होते. निश्चित पडलेल्या मालतीला तो शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला. देवा, तुझे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. माझी एकुलती एक लाडाची बायको तू मला शोधून दिलीस. परत परत तो परमेश्वराचे आभार मानत होता. खरंच मित्रा, तू खूप प्रामाणिक आहेस, परमेश्वर म्हणाले. तुझा प्रामाणिकपणा पाहून मी खुश झालो आहे आणि म्हणूनच तुला या दोन्ही सुंदरींना भेट देत आहे. नको नको देवा, मला ही भेट नको. मला माझी मालती मिळाली, बस माझ्यासाठी हेच खूप आहे. आणि तसाही द्विभार्या प्रतिबंधक कायदा असल्यामुळे उगाच माझी पंचायत नको करू. माझी मालतीच मला प्रिय आहे. माझी मालती, शी इज बेस्ट वाईफ, माय लव. अरे वा,
तू तर सुशिक्षित दिसतोस. हो देवा, मी तुला सांगायलाच विसरलो. मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे. नोकरी मिळत नाही म्हणून छोटी मोठी कामं करतो. माझ्या पत्नीचीही मला उत्तम साथ आहे. काही मुलं बाळं वगैरे नाही देवा, सध्या तरी विचार केला नाही. पाहूया सेटल झाल्यावर. लाजत लाजत गणू म्हणाला, देवा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत आम्हाला गॅस कनेक्शन मिळाले आहे. सुरुवातीला सिलेंडरची किंमत कमी होती, परंतु दिवसेंदिवस सिलेंडरच्या किमती वाढतच चाललेल्या आहेत. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा चुलीकडे वळावं लागलं. मग दिवसभर बाहेर छोटी मोठी कामं करतो व घरी आल्यावर थोडा वेळ आम्ही दोघीही जंगलात येऊन काटक्या गोळा करतो. सामाजिक वनीकरणाचा जो नारा आहे ना, झाडे लावा वृक्ष जगवा, याची सुरुवात मी स्वतःपासून केली. जंगलात येताना मी कधीच कुऱ्हाड आणत नाही. फक्त झाडांच्या वाळलेल्या व खाली पडलेल्या काटक्याच गोळा करतो. आम्ही घरी जी फळे वगैरे खातो ना, त्याच्या बिया आम्ही अजिबात फेकून देत नाही. त्या स्वच्छ धुवून एका पिशवीत गोळा करून ठेवतो व येताना सोबत जंगलात घेऊन येतो. जंगलात सर्वत्र इतरत्र फेकून देतो. सर्वच बिया जरी उगवणार नाही, रुजणार नाही, तरी थोड्याफार तर रुजतील व त्याची नवीन झाडे तयार होतील. हाच आमचा उद्देश. पर्यावरणाच्या संतुलनाला देखील त्यामुळे नक्कीच हातभार लागेल. अरे वा, तू तर खऱ्या अर्थाने सामाजिक ऋणच फेडतो आहेस. खरं तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. बरं देवा, निघू मी आता? अरे असं कसं? तुला माझ्याकडून काहीतरी बक्षीस घ्यावंच लागेल. नको देवा, बक्षीस नको. फक्त तुझी आम्हा उभयतांवर कृपा असू दे. तुझ्याकडून माझ्यासाठी हेच बक्षीस. तथास्तु, परमेश्वर म्हणाले. आणि गणू, हा माझा मोबाईल नंबर पण घेऊन जा बरं. या आभासी माध्यमातून मी तुझ्याशी बोलत राहील. बरं बरं देवा, धन्यवाद. बघ, आता माझी मालतीसुद्धा शुद्धीवर आली आहे. निघतो आम्ही आता, असं म्हणत गणू व मालतीने परमेश्वराचा निरोप घेतला आणि आपल्या घराकडे मार्गस्थ झाले. परमेश्वर गणूच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. अरे गणू, तुझ्यासारखी प्रामाणिक माणसे या पृथ्वीतलावर आहेत याचा मला खूप आनंद आहे, असे म्हणत परमेश्वर अंतर्धान पावले. खरंच कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की परमेश्वर आपल्याला एवढे देतो की आपल्याला मागायला काहीच उरत नाही. धन्यवाद.